चिकन मध्ये हे तळण्यासाठी मी आणलेले बोनलेस. आता हे बोनलेस पीस कसे लागतात, मुलांना आवडतात, त्यामुळे मुलांसाठी मग ते तळण्यासाठी ह्याचे पीस करून आणायचे. आणि हे मी जेव्हा करेन ना तेव्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच दाखवेन कसे फ्राय करायचे. मग तुम्ही एअर फ्रायरला करा किंवा असे तेलामध्ये फ्राय करा. पण एअर फ्रायरला केलं तर जास्त चांगलं, जास्त तेल लागत नाही. आणि हल्लीची मुलं जरा तेल जास्त खात नाही, हल्लीच्या मुलांना आवडत नाही. म्हणून ह्याला पण मी मॅरिनेशन जेव्हा करेन तेव्हा मी दुसरा व्हिडिओ माझा परत येईल, तेव्हा मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. सुरुवात आहे जरा 1-2 वेळा केले होते व्हिडिओ, पण फसली. नंतर मग वेळ नाही मिळाला. वेळ न मिळण्याच्या कारणाने मी व्हिडिओ पुन्हा टाकू शकले नाही. पण आता मला जरा वाटायला लागलं पुन्हा एकदा कंटिन्यू करून बघू. आपल्याला जर छान स्वयंपाक येत असेल तर का करू नये, म्हणून मी परत सुरुवात केली आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते हे कसे पीस. हे चिकनवाल्याकडे गेल्यानंतर त्याला सांगितले ना आम्हाला बेस्ट पीस कट करून द्या, तर ते आपल्याला अशा प्रकारे करून देतात. हे बघा, हाता एवढा लांब असतो, हा फिश सारखा दिसतो. ह्या पद्धतीने ते बनवून देतात, आपल्याला करून देतात. मग ह्याला आपण दही, थोडंसं आलं लसूण पेस्ट, थोडंसं तिखट, हळद असं लावायचं. आणि लहान मुलांना तिखट नको असेल तर तिखट कमी लावायचं. आणि हे एअर फ्राय मध्ये फ्राय करायचं. तर एअर फ्राय मध्ये केल्यानंतर ते खूप छान वाटतात आणि आवडतात मुलांना. आणि सॉफ्ट शिजवायचं. दही लावल्यानंतर ते जरा हे पीस आहेत ना, दही लावल्यानंतर जरा दही आलं लसूण वगैरे लावली की लवकर हे होतात. तर सॉरी, जरा हे चिकन फ्राय करताना स्वच्छ धुताना नळाकडे लक्ष गेलं नाही. पण आता बघा, तुम्हाला आवडत असेल असे पीस चिकनवाल्याकडून मागून आणा. जेव्हा मी बनवेन तेव्हा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून देईन तुम्हाला. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.